उगवणारा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी इरावनच्या जीवनाचा बनतोय की काय? भयावह चित्र माझ्या डोळ्यासमोर पेटू लागले. कारण स्वतःच्या जीविताचं भविष्य जर का कुणाला कळू लागलं असेल, काय रेखाटली ही मानवाला जर समजली असेल तर मानव आपली ललाट रेषा बदलण्याचा प्रयत्न करील. पण नाही, मी माझी ललाट रेषा माझं जीवनाचं भविष्य बदलण्याचा प्रयत्न कदापि करणार नाही. जे भविष्य मला कळलंय, होय, सहदेव काकांकडून मला संदेश आलाय. इरावण, आज 7व्या दिवसाची रात, पण उद्या उजाडणारा 8वा दिवस. इरावण, तुझा देह धारातीर्थी बनणार. का कोण झाले माझ्या मृत्यूची वार्ता सहदेव काकांना पुढे द्यावी? ही वार्ता सहदेव काकांकडून मला का कळावी? मृत्यूला डगमगणारा मी नव्हे. मृत्यू जर का माझ्या समोर आला असेल तर त्याला मी सांगेन, माझ्या हृदयाला विकीर्ण कर आणि मला स्वर्ग मोक्ष मिळू दे. कारण रणांगणात जो वीर कोसळतो त्याला स्वर्ग मोक्ष प्राप्ती मिळते. पण माझ्या मनाला एक द्विधावस्था निर्माण झाली. जीव गेला तरी जगतात, पण ज्या गोष्टीची आशा मला अजून आहे, जी माझ्या मनात सुप्त इच्छा आहे, ती इच्छा माझी अपुरीच राहणार की काय? हे वासुदेवाच्या नांदना, हे ऋषिकेशा, अच्युता, माधवा, मिलिंदा, हे माझ्या जगतपावली गोपाल कृष्णा, अरे माझ्या मनातील सुप्त इच्छा माझा मृत्यू अगोदर अपूर्ण राहणार का? तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? माझी इच्छा पूर्ण राहणार का? इच्छा पूर्ण होईल. पण विचार, हे रावण, तेव्हा कित्येक वेळा तुझ्यापर्यंत माझं येणं झालं. माझं आगत स्वागत करण्यासाठी तू तत्पर घालतोयस. पण जर का तुझ्या पायाच्या नकाग्रापासून डोकीच्या ब्रह्मनंदनापर्यंत निरीक्षण केलं असेल, शंकेची पाल मनात चिकटत येईल. अनेक प्रश्नांचा भडीमार तुझ्या चिंतेवर जीवनात घडला जातोय. काय घडलंय? आणि तेव्हा शशांकित वदनानं या वसुंधरेजवळ का पाहतोयस? अखिल विश्वाचा परमेश्वर आहेस. नक्कीच. जी कटू वार्ता मी माझ्या कर्णानं ऐकली, ती कटू वार्ता पुन्हा जर का माणसाला आपल्या भविष्याबाबत त्याची कल्पना झाली असेल तर तो माणूस आपल्या भविष्यावर मात करण्याचा प्रयत्न करेल. पण माधवा, मी तसं
करणार नाही. पण मी ऐकलं ते खरं की खोटं मला तुझ्या मुखातून ऐकायचं आहे. हे रावण देव आणि आयुष्यात रावण सत्य मानू शकतो. हा कारण का माझ्या सहदेव काकांकडून मला संदेश मिळाला. कसा कोणता संदेश उद्याच्या 8व्या दिवशी गुरुच्या समरांगणी हा केवळ माझा भविष्य रेखाटलं आहे. ते माझा मृत्यू गुरुच्या समरांगणी माझा मृत्यू उद्भवणार म्हणून हे खरं आहे. हे रावण प्रश्न तुझ्या मनात निर्माण झालाय आणि सहज तुझ्या मुखात एक गोष्ट माझ्या समोर प्रस्थापित करतोय. पण एक गोष्ट लक्षात घे भविष्याच्या उदरात कोणतं गुह्य सामावलंय हे जरी ज्ञान जरी असलं ना तरी सुद्धा त्याची उघड करण्याचा अधिकार देवदेवतांना नाही. आणि असं असताना सत्ता निराश होऊ नकोस. या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. देवा, अरे अगोदरच मला समजतंय की उद्या माझा मृत्यू उद्भवणार. पण तेव्हा ते सत्य आहे की असत्य माधव मला सांगू शकत नाही. आणि याची चाचपणी तुला करायची आहे. हा, मग याची खात्री करण्यासाठी केवळ हा देव की नंदन गोपाल कृष्ण त्या वर्णात्म्याचे लिहून होतोय. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. ओम ब्रह्मणे चंद्रावरच्या छटा फार वेगळ्या मला संकेत देऊन आल्या. सांग कृपया माधवा, माझा मृत्यू होणार आहे, खरं आहे की खोटं आहे? अरे त्याचा प्रारंभ त्याचा शेवट आहे. त्याचा उदय त्याचा असतंय आणि तो जन्माला आलाय ना तो नक्कीच म्हणणार आहे. मध्ये उद्या गुरुच्या समरांगणी होय. Happy boy. रावण जगताचा अरे तो जन्माला आलाय ना तो नक्कीच म्हणणार आहे. मी नरशार्दूल केशरी सिंहाचा छावा आहे. हा. मी मृत्यूला डगमगणार नाही रे माधवा. मग अरे मृत्यू आला म्हणून मी हसत हसत त्या मृत्यूला कवटाळीन. हा. पण उद्या मरणार. पण वाईट एकाच गोष्टीचं वाईट अशी आहे. कोणती गोष्ट मनाच्या ठिकाणी माझी असणारी सुप्त इच्छा अशी कोणती प्रेमदायी व पूर्णतः राहिली असेल आणि मला मृत्यू आला असेल तर मी अतृप्त राहणार. हे रावण संक्षिप्त बोलण्यासाठी तू तत्परतोयस. तुझ्या मनात इच्छा आहे आणि ती इच्छा तुला पूर्ण करायची आहे. मला सुद्धा ऐकायचंय अशी कोणती तुझी इच्छा आहे. तरी मरण आलं तरी घाबरत नसशील तरी सुद्धा ती इच्छा कोणती आहे. ती इच्छेच्या परिपूर्णतेसाठी केवळ तू दुःख करतोयस. देवा, हा उद्या मृत्यू येणार म्हणून वाईट वाटत नाही. पण मनात एक सुप्त इच्छा होती की पूर्ण झाली असती तर फार बरं होतं. अशी कोणती तू विचारतोयस ती सांग म्हणून काय इच्छा. हा. पण सांगायला माझी मला जरा लाज वाटली. लाज वाटते लाज वाटते लाजू नकोस. अरे एक मित्र म्हणून मला सांग देव म्हणून नको. देव आपला ज्येष्ठ आहे. हो देवाची अनेक नाती मला लाभलेली आहे. त्यातील मित्रत्वाच्या नात्यानं तुला सांगावं. नक्कीच. मग देवा आई माझी एकच इच्छा होती. कोणते अरे अनेक जणांचे मी संसार बघितले. संसारात त्यांच्या लहान मुलं खेळताना रांगताना सुद्धा पाहिली रे. निदान मुलं नको पण पत्नी सुख कसं असतं ते तरी चाखायला. हे तुला सांगायला लाज वाटत नाही. अरे म्हणूनच म्हटलं लाज वाटते. मग सांग, उद्या तू मरणार आहेस आणि तुला लग्न करायचंय. अरे लग्न करायचंय. अरे मला वाटलं मित्र आहेस तू म्हणून बोलतोय. हा, मित्रासारखं बोल. नाही बरोबर आहे. मित्रासारखंच बोलतोय. कसं आहे मित्र प्रेम म्हणजे श्रेष्ठ प्रेम आहे. बरोबर आहे. होय ना. अरे इतरांना वाटतं अनेक जण खोळंबलेले आहेत त्यांना वाटतंय. पण उद्या मरणाऱ्याला का वाटू नये. उद्या मरणार हे त्याला कळलं. त्याची इच्छा अतृप्त राहते मग त्याला नाही
विचार केलास? अरे पण इतरांचा जरा विचार. नाही, तू तुझा विचार करतोयस. तुझा आत्मा भरकट आहे म्हणून तू विचार करतोय. मला सांग, या विश्वात असा कोण बाप आहे त्याला माहिती आहे उद्या आपली कन्या विधवा होणार आहे आणि असं असताना तो तुझ्याशी लग्न करून देईल? मला सांग, हे तुला मान्य आहे? हे सुद्धा माधवा तुझं खरंय. हा. कोण असा जगतातील बाप आहे किंवा कोण अशी कन्या आहे स्वतःचा वैधव्य प्राप्त होणार म्हणून या इरावंशी लग्न करेल? म्हणजे देवा मी असाच मारणार की लग्न कर केव्हाही होऊ शकतो. अरे पण मी उद्या मारणार तर केव्हाही होऊ शकतं. काय सांगतोय? काय बोलतोय? माझा आदर्श घे. अरे तू चालक आहेस म्हणून काही ऐकू तुला माहिती होतं जगाचा मालक आहे म्हणून मी काही ऐकू हे कसं आहे? तुला माहिती होतं माझं लग्न होणार कुणाचं? म्हणून येऊन आला कुणाला माहित सुद्धा नाही. अरे एक लक्षात ठेव, हे कसं आहे? जी रुक्मिणी माता तुझ्या संसारात आली ती लक्ष्मी सारखी आहे. तुला द्वारका सोन्याची होण्याबद्दल मिळाली असती तर तुझं भाग्य हे कसं आहे? तर आमचं का? थोडा मी उशीरच केला रे. असू दे. घाई गेली नाही पण तू घाई करू नकोस. घाई करू नकोस. दे ना. तुला तो बलराम नक्की तुला लक्ष्मी नाही, तुला लक्ष्मी नाही, लक्ष्मी नको मला. सरस्वती तरी प्रसन्न करून नाही. चिंता करू नकोस. सरस्वती प्रसन्न काय करू? हा. महत्वाचं असेल तर त्या कामदेवाचे शर माझ्यावर सोड. त्या शरासाठी कोणी नको नको, एवढं तर तुझं काय होतंय ते मला कळलंय. त्यापेक्षा मला इथं उभं राहता सुद्धा नको. मला माझी लग्न तुम्ही पाहिजे. माधवा, हे कसं आहे? अरे माझी इच्छा अशी अतृप्त ठेवणार. हे पण बरोबर आहे. तुला अतृप्त ठेवलं तर नंतर मला त्रास आहे. मला सांग, तुझं लग्न झालं नाही आणि जर का तू मृत झालास तर मला सांग, ज्या वेळी लग्न झालं नसेल तर 2 बाहुली बनवावी लागतात. अरे काय बाहुल्या बाहुल्या. कृष्णाच्या बाहुल्या सांगतोय. त्यांच्या बाहुल्या 2 लागाव्या लागतील. लग्न- त्यांचं लग्न लावावं लागेल आणि नंतर त्यांना अग्नी द्यावा लागेल. नपेक्षा नंतर पितृपक्ष जवळ येईल. बरोबर, त्यात मला कुमार शोधावे लागतील तुझ्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा तू असं कुठेतरी पिशाच करून भटकत राहशील, मला कुठेतरी भेटतील. त्याच्यापेक्षा तुम्ही सर्वांची बरीच तयारी केली. हे कसं आहे, तुला मी सांगतोय रे, तू माझा आहे म्हणून सांगतो. पण आता तुझ्याशी लग्न कर. माधवा मला सांग, का अरे उद्या मेलो तरी मला नाही रे काही वाईट. नाही? तुला मरण्याचं दुःख आहे, तुझी अवस्था बघून मला भीती वाटते. अरे एक क्षण तू जरा दूरच पोच. देवा, माधवा एक क्षण का होईना रती सुख काय आहे, हा, पत्नी सुख काय आहे हे मला कसं कळणार? 16 सहस्त्र अष्ट नाही का? असं असून सुद्धा मला कळणार, तुला कळणार रे. तुला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फरक जाणवत असतील, पण मला एक तरी त्यातला फरक माझ्यात फक्त फरक एवढाच आहे, तुझं लग्न झालं नाही, माझं लग्न झालेलं आहे. मग ते आता पुढं काय ते ठरवून काय ते अरे आजची रात्र आहे फक्त आणि उद्या समरांगण. उद्या मी मरणार म्हणते. उद्याच्या दिवसाचा तुला विचार नाही, आजच्या रात्रीचा विचार आहे. हे ना, आहेच आहे म्हणतो पण अरे आहे म्हणत रात्रीचे प्रहर संपू नकोस म्हणजे झालं. बरोबर आहे. रात्र 8 प्रहर वगैरे होऊन गेले, हे सगळे म्हणून गेले. आता संपू नकोस. चिंता करू नकोस, चिंता करू नकोस, तुझं लग्न होणार. आता मला आशीर्वाद मारू नकोस. नाही, तू घाबरू नकोस, पुन्हा लग्न होणार. पाण्यात पडलेल्या माशाप्रमाणे, हो, हो, हो. पाण्याशिवाय राहणाऱ्या माशाप्रमाणे माझी अवस्था. फक्त पाण्यातल्या मगरीला घाम येतो तसं करू नको. नाही, चिंता करू नकोस. कसं आहे, माणसाचा खरा वैरी गैरसमज आणि मित्र कोण असेल विश्वास. तू तुझ्यावर नको, माझ्यावर तरी विश्वास ठेव म्हणजे झालं. तू मला माझा समजतोस ना? नाही ना तो. आजची रात्र फक्त होय, होय. पत्नी सुख होय. चिंता करू नकोस, तुझं लग्न केल्याशिवाय मी देखील स्वस्थ बसणार नाही. चिंता करू नकोस. अशी एक तरी स्त्री तर आणेन मी, अशी एक तरी स्त्री शोधून इथं आणेन. उजाडण्यापूर्वी घेऊन ये. रात्रीचा विचार करू नये परत नाही. कळलं का? एक तरी प्रयोग शिल्लक राहिला असाही.
माझी बी स्वतः जपून ठेवावी लागते. कसं आहे रुक्मिणी रमणा हो, आनंदी म्हणा. मी तुला चुकून बोललो वाटतं. काय? मित्र समज तुम्हाला देवच समज वाटत लवकर चिंता करा गावस. तुला तुझी पत्नी मिळवून दिल्याशिवाय हा कृष्ण होणार नाही. जरा आवाज घाल, आवाज घाल. का हो आश्चर्य. आपलं नाव काय? कोणाची वहिनी? मोहिनी. माझं नाव अर्जुन पुत्र इरावन. डोक्यावर परिणाम व्हायचा ना? इरावन नाव ऐकलं तरी अशासारख्या टुणटुण उड्यावर लागला. मी? तो कसा काय? काय कसा काय? कसं काय? हा पाहिले नाही ना, कारण मी म्हटलं कुरुक्षेत्रावर कुठं तुम्ही आला होता? काय म्हणता? महायोद्ध्यांना अहो तुम्ही धूळ चालणार असे पराक्रमीवीर शाबासकी मी देऊ नको मी काय देणार पण आपले पराक्रम ऐकून आम्हाला देखील आनंद झाला होता. अहो प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती. अनेक जणांना माझं नाव ऐकून भेटायची इच्छा असते, हो पण काय होतं, सर्वांना भेटायला मला मिळत नाही. पण आमचं भाग्य पण म्हणायला तुम्हाला पाहायचं होतं म्हणून इथे आलात. आमचं भाग्य आणि आज त्या आमच्या भाग्यानं आम्हाला साथ दिली. हा. तुमची भेट आम्हाला घडवून दिली. अरे वा. अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोला ना. मुक्त कंठानं बोला. वस्त्र तर निळ रंगाचं परिधान केला, निळ कंठानं बोला. मी माझ्या कंठानं बोलणार आणि अहो मला तुम्हाला काय सांगायचं माहिती का, तुम्ही पराक्रम ऐकले त्यावेळी आम्ही आमच्या मनात इच्छा निर्माण केली. आपल्या नावाचं तू आमच्या मस्तकी आम्हाला लावायचंय. आपल्या नावाचं मंगळसूत्र आम्हाला परिधान करायचंय. एवढंच नाही तर आयुष्याच्या अंतापर्यंत तुमच्याशी आयुष्याच्या अंतापर्यंत वाक्य बाजूला ठेवूया. त्याच्या अगोदर तो म्हणाला तुमच्या नावाचं मळवट लावायचंय, तुमच्या नावाचं मणी मंगळसूत्र गळ्यात घालायचंय. एका दिवसापुरतं का? एका दिवसात असं नका हो अभद्र बोलू. हो, मी सत्य बोलतोय, म्हणजे असत्य मी बोलतच नाही. असं का एका दिवसापुरतच घालणार काय? असं का कारण म्हणता? उद्या मी मरणार आहे. काय अहो, उद्या मी मरणार आहे. असं अभद्र नका बोलू. कोणाला आपलं भविष्य कळलंय? मला कळलंय. कारण उद्याच्या पुढच्या समरांगणी इरावनचा मृत्यूदंड आहे. अर्थात जर का माझी सहधर्मचारिणी होणार तर फक्त एकच दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे. म्हणजे आणि त्यापेक्षा म्हणायचं तर उद्या मी समरांगणी जाणार पहाटेला. म्हणजे आजची एक रात्र लग्नासाठी आणि आयुष्याची जोडीदार म्हणून शिल्लक. म्हणजे आजचा एकच दिवस आपल्या जीवनात येईल. तेव्हा माझी विनंती आहे, जा आपलं सुंदर असं आयुष्य उद्ध्वस्त मोहिनी करू नकोस. तुझ्या जीवनासाठी सुंदर असा जोडीदार पहा आणि केवळ तुझ्या मनातील मनोकामना परिपूर्ण करून
देवाची दया भागिनी हो. आता विचार मी बदलला. काय बोलता? आपण म्हणाला एका दिवसासाठी आपला विवाह होईल. हो. मग चालेल त्यात काय. डोकं फिरलंय. एका दिवसासाठी चालेल. हो. मग परवा काय करणार? परवा विवाह म्हणून जाईल. म्हणजे परवापासून वैधव्याच्या पंक्तीला बसून जगायला तयार आहात. पण एक दिवस एक रात्र का होईना इरावण सोबत लग्न करून पत्नी बनणार. काय आहे परवा मी विधवा झाले तरी हरकत नाही, पण लग्न करेल ते माझा हात सोडून तुला विनंती आहे. जा जा तू. हे लग्न वगैरे नको. एक दिवसाची लग्न होत नाही. भातुकलीचा खेळात होतात, तिथं नाही होऊ शकत वास्तव जीवनात. मग तो भातुकलीचा खेळ आपण आता खेळूया. आता आपण लग्न करूया. पाहुली दिसते सर, पण मी पाहुला दिसत नाही. वेगळा दिसला नसाल तर समजूया. समजूया. त्यात काय. आणि काय खेळ खेळूया? आपण लग्न करूया. लग्न करूया? हो. करूया. अहो अहो चला. हो. बोल. मी माझ्या हृदय गाभाऱ्यात किंवा तुमचंच नाव बोलतो. हृदयाचा गाभारा कमी आहे, किती कुठे करून जास्त आहे. सांग हृदयाच्या गाभाऱ्यावर काय लिहिणार? आणि त्या हृदयाच्या गाभाऱ्यात किंवा तुमचीच मूर्ती स्थापना. कोणत्या स्थित्यंतरात? आणि ती कोणत्या माहिती का? कशी? अहो आज तुमच्या जीवनात ही सोन्याची संधी चालून आली आहे. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती का? जवळी घ्या ना मला सखा प्रिया आज मला सावरा. माझ्या आयुष्याची जोडीदारी माझी पत्नी म्हणून यावन तुझा स्वीकार करतोय. आज केवळ पत्नी म्हणून आपण माझा स्वीकार केला. एक निष्ठ प्रेम आपलंय. नाट्यस्को सन्माननीय आमचेच मित्र यामेश गौठणकर राहणार कोकणी. त्यांनी माझ्याकडे सगळ्यांनाच लाखोंचं 200 रुपये गोळशेलाय.
सन्माननीय आमचे परममित्र यावेश कौटणकर यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे श्रीमान जीवन राऊळ यांनी देखील नागपूरचं वर्ष आहे. जीवन राऊळ यांचे आभार मानते. गरज नसते शब्दांची, मन जिथे बोलतात, वाटते तेव्हा आपल्या मनी त्यालाच खरं प्रेम म्हणतात. आणि ते प्रेम मी तुमच्यावर केलं. एक दिवसाचं सौभाग्य असलं असेल, पण माझ्या जीवनात मला लाभणार. अहो, यापेक्षा आनंद काय असते? एक दिवसाच्या सौभाग्यासाठी असून तरी माझी मोहिनी खऱ्या अर्थाने हिरावनाशी एकनिष्ठ राहणार. पतिव्रता म्हणून पतीची एकनिष्ठ माझी पत्नी राहणार. मग खराच स्वाभिमान वाटेल मला. आज पतिव्रता पण तुम्ही जरी घेतले असेल तरी मी त्या देवाजवळ साखर नक्की करेन की माझ्या सौभाग्याला सतीन ठेव, माझं सौभाग्य मला अखंड ठेव. आणि तेच खऱ्या अर्थानं नक्की सुख माझी पत्नी म्हणून तुला मी बहाल ही आपल्या जीवनातली घडी अशीच राहू दे, अशीच राहू दे, अशीच राहू दे. प्रीतीचा तर खऱ्या अर्थानं वैधव्याचं जिवंत जगणार आहेस. पण जर समजा दैव फेरा उलटा घेतला असेल आणि लग्नात रेषाकडेही चुकत नाही, पण जर कदाचित चुकली असेल, माझं गंडांतर म्हणून माझा मृत्यू टळला असेल
असेल तर तुझा माझा संसार हा आयुष्यभराचा होईल. असेच बाहुली असेच तुला मी ते परमेश्वराची वाणी आहे देवाचं. पण हे सुख मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. आपलं हे नातं आयुष्याच्या अंतापर्यंत नक्कीच नाही. असं वाटत होतं पण माझा इलाज आहे. हे माझं नातं तुझं कधीही विसरणार नाही. पण रावणला सुद्धा विसरू नकोस. सांग स्वाभिमानाने या जगात की रावणाची लग्न केलं एका दिवसासाठी का होईना म्हणून लग्न केलं. एका दिवसासाठी का असेना पण आज ती बोलली की रावणाची धर्मपत्नी झाली. माधवा मुली शोधून आणायला गेला होता. मला सांग काय कुठल्या कुठल्या वधूस्थळ सूचकांना भेट दिली? नाही गेलो होतो त्यावेळी पाहिलं रे. अरे काय 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 चाललं होतं तुझं. काय बोलतोय हळूच तुला बघण्याचा रंग मित्र मित्र तू मला विसरू नको. काय वाईट प्रमाण अंगविक्षेप करतोय. दूरवरून तू पाहिलंस. दूरवरून नाही पाहिलं दूरवरून आमचं प्रेम पाहिलंस. दूरवरून दुसऱ्यांचं प्रेम पाहुणे डोळे फुटतात. तुझा तोंडात किचक आहे तुमच्या. नाही दूरवरून पाहिलं असतं तर फुटणार होते. मी अगदी जवळून पाहिलं. कुठं होता इथं इथं कुठं होता मी मानाच्या नाही छावणीच्या तंबूच्या मागे नाही कुठं होतास? तुझ्या काखेत होतो. काय खात होतो. मला विसरू नको. माझी मोहिनी माझ्या आयुष्याची जोडीदारी तीच मोहिनी माझ्या काखेत माझ्या प्रदेशात माझ्या आलिंगनात. होय तू माझं काय केलंच ते केलंस रे बाबा. पुढे का काय बोलतो पुढे का तुला काही सांगू काय बोलतोयस बोल काय मी कुठे काय केलं तुझं? तू काय करत होता तर पुढे काय करत होता. सगळं काही करून करत नव्हता. हे काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय हळूच तुला हे बघितलं ते समजलं. अरे जी मोहिनी आली होती तिला गाव काय आई बाप कोण विचारायचे राहिले. आता जाऊन कशाला? तुला काळो आहे नाही पण ती सापडेल कुठं जात असताना. स्वतःच कशाला म्हणजे हळूच तुला. अरे हळूच हळूच का. आता तू काय म्हणालास. हा शोधायला कुठे होतास. हा मी तुझ्या मिठीत होते. होतो मग होते का. मित्ती मित्ती कोण मित्ती किती मोहिनी. नाही अगोदर सांगितलं असतं तर काही केलं नसतंस ना तू. आता सांगतोय कसं आता नाही रे माझं.
रावण, मी आता काहीशा तुझा मित्र आहे ना रे. हो पण अरे मित्र म्हणेपर्यंत बायको कसा झाला अरे मित्रप्रेम सहित अरे म्हणून एक काम कर, ओरडू नको. अरे मग मी इच्छा पूर्ण कुणावर केली काय केलंस ते विचारू. हे ओरडू नकोस, का माहितीये का, हे तुला आणि मला माहिती. अरे हो आता हे जग मला देव म्हणतंय रे. पण तुझ्यापेक्षा मला काय म्हणणार नाही. ऐक, कसं आहे माहितीये का? हे तुझ्याकडे माझ्याकडे ठेव. इतर लोकांना सांगू नको. मोहिनी ती कोण होती तर मित्र. ती तू हो. आणि इरावनाची पत्नी मोहिनी ती कोण ती तू कारण तुझी इच्छा आणि तुझ्या इच्छेच्या पलीकडे मला तरी काही श्रेष्ठ वाटत नाही. आणि याच्यासाठी इच्छेची इच्छा पूर्ण करणं हे देव यांना तर माझं कर्तव्य आहे. यालाच म्हणतात देव देतो तो देव आणि प्रत्येकाची मनोकामना इच्छा पूर्ण करतो तो देव. पण देवा मी का केलं या जगात 32 लक्षणी नर असे फक्त 3च आहे. एक म्हणजे माझा जगत मामुली गोपाल कृष्ण, दुसरा म्हणजे धनुधारी पार्थ आणि तिसरा म्हणजे 32 लक्षणी हा इरावण. आणि केवळ पांडवांच्या विजयासाठी नवदुर्गा देवीला या नराचा बळी जर का गेला असेल तर पांडवांच्या भाग्याचा निकाल लागणार. आणि म्हणूनच मी केलंय काहीसा अवधी शिल्लक आहे. उद्या मरायच्या अगोदर मी आज मरेन. मी माझा बळी देईन पण बळी देण्या अगोदर एकच इच्छा होती कोणती? ती म्हणजे तू पूर्ण केलीस. म्हणून कुणाला सांगू नकोस. मी सांगणार नाही, तुम्ही सांगू नक्कीच नकोस. नाही सांगणार. कुणी विचारलं तरी माझा सांगू नकोस. नक्कीच सांगणार. कारण या अखिल विश्वाचं कोडं हे सर्व ज्ञात तुला आहे. हो. तेव्हा भविष्याच्या अवतारात काय सामावलंय हे रावण, ते नियतीचं सर्व मान्य तुला आहे. याच्याही पेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाचा खरा आनंद भोगापेक्षा त्यागात असतो. नाही शमशत्रावाच्या मित्रांच्या कथा मान अपमानायो समसंग विपर्शित. अरे मान सोयापमान सुख सोया दुःख या सर्वात समान बाबतीने वाटतो ना तो माझा भक्त हो. अर्थात तुझी मी इच्छा पूर्ण केली आणि उद्या युद्धाचा दिवस आहे. केवळ चित्त मनात ठेव, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. चालेल पण नवदेवला देवीकडे मी स्वतःच्या देहाचा बळी देई नाही.